आजच्या लेक्चरमध्ये आपण इन्सर्ट मेनू मधले हेडर, फुटर, टेक्स्ट ग्रुप आणि सिम्बॉल ह्या ग्रुपमधून हेडर फुटर कसे अप्लाय करायचे, पेज नंबर कसा अप्लाय करायचा, वर्ड आर्ट कसे इन्सर्ट करायचे, डेट अँड टाइम कशी इन्सर्ट करायची, वेगवेगळे सिम्बॉल्स कसे इन्सर्ट करू शकतो किंवा मॅथ्समध्ये लागणारे इक्वेशन कसे ॲड करायचे, हे आपण आजच्या इन्सर्ट मेनूमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपण हेडर फुटर हा सगळ्यात पहिला ऑप्शन बघूयात. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण इन्सर्ट मेनू मधला पेजेसचा ग्रुप आपण पाहिला, टेबल कसे इन्सर्ट करायचे ते पाहिलं, पिक्चर्स कसे इन्सर्ट करायचे ते पाहिले, शेप्स कसे इन्सर्ट करायचे ते पाहिले. व्हिडिओ बघितला नसेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल, ती पाहून घ्या. आता हेडर फुटर कशासाठी अप्लाय करायचं आणि हेडर फुटर लागतात कशासाठी. ज्यावेळेस आपण एखाद्या संस्थेच्या अंतर्गत काम करतो, तर संस्थेचं जी हेडिंग असते ती प्रत्येक पेजवरती आपल्याला हवी असते. त्यासाठी हेडर आपल्याला लागतो. त्यानंतर फुटर हा सुद्धा प्रत्येक पेजवरती अप्लाय करायचा असो. एकदा का अप्लाय केला की हे दोन्ही हेडर फुटर प्रत्येक पेजवरती ऑटोमॅटिक येत राहतात. हेडर हा पोर्शन पेजच्या वरच्या साईडला अप्लाय होतो. एकदा का हा हेडर ऍड केला की तो प्रत्येक पेजवरती वरती येतो आणि फुटर प्रत्येक पेजला खाली येतो. जसा पेज नंबर आपण ऍड करतो खाली वगैरे. एकदा पेज नंबरला आपण क्लिक केलं की ऑटोमॅटिक सगळ्या पेजेसला पेज नंबर येत राहतात. त्याचं हेडर फुटर. आपण आता एक लेटर पॅड तयार करून घेऊ हेडरच्या माध्यमातून. आपण हेडरला क्लिक करूयात. इथं ब्लँक आहे. आपल्याला हवं तसं फॉर्मॅट आपण ब्लँक मध्ये करू शकतो आणि इथे फॉर्मॅट तयार पण आहेत. असे जर फॉर्मॅट घेऊन तुम्हाला हेडर करायचे असेल तर तुम्ही यातला कुठलाही हेडर एक वापरू शकता. हे पहा इथे सगळे हेडर्स चे फॉर्मॅट आहेत, पण आपण ब्लँक घेऊन आपण फॉर्मॅटिंग करूयात. आपण आता एका इन्स्टिट्यूटचं लेटर पॅड तयार करूया. अशा पद्धतीने आपण टाईप केलं. याला फक्त आता जर आपण फॉर्मॅटिंग करून घेऊ होमच्या माध्यमातून. मला आता पहिल्या दोन हेडिंग मध्यभागीच लागणार आहे, त्यामुळे आपण होम टॅबचा वापर करून याला मध्यभागी घेऊ. छान असं बोल्ड करून घेऊ आपण पहिल्या हेडिंगला. याला योग्य अशी फॉन्ट्स अप्लाय करूयात आपण, जो कुठला चांगला वाटेल. फॉन्टची साईज देऊयात. त्याच्यानंतर मधला मॅटर जरा थोडासा फॉन्टची साईज त्या ह्याच्यापेक्षा कमी लागेल. आपल्याला पाहिजे तसं आपण फॉर्मॅटिंग याला करून घेऊयात. आपल्याला एखादी लाईन ड्रॉ करायची. इन्सर्टच्या माध्यमातून शेप मधून एखादी लाईन ड्रॉ करून घेऊयात. हे आपण आता सध्या हेडरच्या सेक्शन मध्ये करतोय. बघा इथं हेडर म्हणून अप्लाय झालेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही हेडर मध्ये असा त्यावेळेस तुम्हाला पेज मध्ये काही एडिट करता येत नाही. एखादा लोगो वगैरे घ्यायचा असेल तर आपण इन्सर्टच्या माध्यमातून पिक्चर इन्सर्ट करूयात. आता हा पिक्चर लॉक झालाय. आपल्याला याला लॉक काढायचं असेल, कुठेही हलवायचं असेल तर पोझिशनच्या माध्यमातून आपण त्याची पोझिशन कुठेही घेऊ शकतो. याला आधी लहान करून घेऊयात. जे गरज नसेल तो भाग क्रॉप करून घेतला तरी चालतो.
आता ह्या इमेजला आपण हेडर फुटरच्या सेक्शनमध्ये घेऊयात. कॉपी पेस्टच्या पण माध्यमातून येऊ शकतो. याला आपल्याला कुठं हे करायचंय तिथं त्याला आपण हे करू शकतो. हे पहा, आपण ज्यावेळेस हेडरच्या बाहेर येतो त्यावेळेस आपला पेज ऍक्टिव्हेट असतो. आपण आता सध्या पेजमध्ये आहेत आपल्या. हे पहा, प्रत्येक पेजवरती मी जसं जसं इन्सर्ट करत राहते तसं तसं प्रत्येक पेजवरती आपण आता जो काही मॅटर घेतला होता तो हेडरच्या माध्यमातून घेतला होता, तेव्हा प्रत्येक पेजवरती आपली ही हेडिंग आलेली आहे. हा एक छोटासा रफली एक आपण फॉर्मॅट केला आहे. तुम्ही याला छान डेकोरेट वगैरे करून आणखीन छान पद्धतीचे वेगवेगळे प्रकारचे इन्स्टिट्यूटचे, क्लासेसचे किंवा तुम्ही ज्या कुठल्या कंपनी असाल त्यांचे लेटर पॅड करू शकता. अशाच पद्धतीने आपण जर फुटर जर वापरणार असेल, मला एकच हेडिंग आता प्रत्येक पेजच्या खाली हवी, फुटरच्या माध्यमातून मी घेऊ शकते. इथे ब्लँक फुटर घेतलाय. फुटर हा पेजच्या खाली असतो. जसं एखाद्या डॉक्टरकडे ज्यावेळेस जातो त्यावेळेस प्रत्येक लास्टला थँक्यू व्हिजिट अगेन किंवा एखाद्या शॉपमध्ये जर गेला तर थँक्यू व्हिजिट अगेन असा मेसेज असतो. मग आपल्याला जो मॅटर लिहायचा असेल फुटरवरती तर आपण अशा पद्धतीने हे करू शकतो. एस्केप करून सुद्धा आपण हेडर फुटरच्या बाहेर येतो. कीबोर्डवरून सगळ्यात कोपऱ्यात एस्केपचं बटन आहे. तुम्ही एस्केप करून आपल्या पेजवरती येऊ शकता. बघा, हेडर फुटर आता ऍक्टिव्हेट नाहीये. आपण आता सध्या पेजमध्ये आहोत. ज्यावेळेस तुम्ही हेडर फुटरमध्ये याल त्यावेळेस हेडर किंवा फुटरमध्ये तुम्ही जर फास्ट डबल क्लिक केलं तर तुम्ही हेडर फुटरच्या सेक्शनमध्ये याल. तुम्हाला परत काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही असे चेंजेस करू शकता हेडर फुटरच्या माध्यमातून. ओके, याला म्हणतात हेडर फुटर ऍड करणं. हेडर लक्षात ठेवायचं, प्रत्येक पेजच्या वरती जर आपल्याला हेडिंग घ्यायची असेल, एकच हेडिंग प्रत्येक पेजच्या वर जर लागणार असेल तर हेडर ऍड करायचं. एकच हेडिंग प्रत्येक पेजच्या जर खाली लागणार असेल तर फुटर ऍड करायचं. जर फुटर नकोय, आपल्याला प्रत्येक पेजला पेज नंबर हवे असतील तर पेज नंबरला यायचं. तो विचारतोय टॉप ऑफ द पेज आणि दुसरा ऑप्शन आहे बॉटम ऑफ द पेज. टॉप ऑफ द पेजला शक्यतो कोणीही पेज नंबर्स ऍड करत नाही. बॉटम ऑफ द पेजलाच जास्ती करून घेतले जातात. मग बॉटम ऑफ पेजला तुम्हाला कुठल्या साईडला हवाय? लेफ्ट साईडला, मध्यभागी, राईट हँड साईडला. काही पेज 1 असं लिहिलेलं आहे. मग पेज 1 हे तुम्हाला लेफ्ट साईडला पाहिजे, राईट साईडला पाहिजे किंवा पेज 1 असं पण लिहिलेलं आहे. मग ते कुठल्या साईडला हवंय? इथं वेगवेगळे प्रकारचे पॅटर्न्स आहेत पेज नंबरचे. तुम्हाला कुठल्या पद्धतीचा पॅटर्न इथं हवाय त्याला क्लिक करा. तोच पॅटर्न आपल्याला इथे आपले 3 पेजेस आहेत त्यामुळे पेज 3 ऑफ 3 आलंय. तुम्ही सेकंड पेजवरती या, पेज 2 ऑफ 3 येईल. तुम्ही पहिल्या पेजवरती असाल तर 1 ऑफ 3. असे जे काही पेजेस जेवढे काही पेजेस असतील तेवढे पेज नंबर्स येतील. आपण ह्या प्रकारचा फॉर्मॅट अप्लाय केला होता. इथे सुद्धा हेडर फुटरचे ऑप्शन आलेले आहेत. डिझाईनचा ऑप्शन आलाय हेडर फुटरचा. इथे सुद्धा लास्ट क्लोज ऑप्शन असतो. हा जर तुम्हाला मिळाला नाही तर कीबोर्डवरून तुम्ही एस्केप करून हेडर फुटर मधून बाहेर पडू शकता. अशा पद्धतीने आपण हेडर फुटर्स कसे ऍड करायचे वर्डमध्ये हे पाहिलं. आता एक डेट अँड टाइम कशी ऍड करायची ते पाहूयात. आता आपण एक लेटर करतोय. मग आपल्याला डेट इन्सर्ट करावी लागते. आपण ही डेट कशी इन्सर्ट करायची ते पाहूयात. मी आता डेट हा हेडिंग घेतली, पण मी आजची डेट पूर्णपणे न टाईप करता इन्सर्टमध्ये येते. इथे टेक्स्टच्या ग्रुपमध्ये डेट अँड टाइम या ऑप्शनवरती क्लिक करते. आजच्या डेटचे मला इथे वेगवेगळे फॉर्मॅट दिसत आहेत. मग यामधून तुम्हाला कुठल्या पद्धतीचं फॉर्मॅट घ्यायचं? 21 मार्च 2026 हा एक फॉर्मॅट आहे. 21-03-2026 हा एक फॉर्मॅट आहे किंवा 21-03-26 हा एक फॉर्मॅट आहे. इथं बरेच वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅट आहेत. जो तुम्हाला फॉर्मॅट तुमच्या पेजवरती चांगला वाटेल तुम्ही तो घेऊ शकता. मी आता सध्या 3 नंबरचा फॉर्मॅट मला चांगला वाटतो. मी त्याला क्लिक केलं, ओके केलं की तुम्हाला डेट आजची टाईप करायची गरज लागत नाही. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल पण असतात. तुम्हाला जर आता कीबोर्डवरती कुठला सिम्बॉल नाही आहे आणि तो घ्यायचा आहे, मग तो कसा घ्यायचा? मला अल्फा, बीटा, गॅमा असे मॅथ्समधले सिम्बॉल लागणार आहेत. मग ते कसे घ्यायचे? तर इन्सर्टच्याच ग्रुपमध्ये सिम्बॉलचा एक शेवटचा ग्रुप आहे. सिम्बॉलला जर क्लिक केलं तर मोर सिम्बॉलमध्ये आपण जाऊयात. पहा, इथे वेगवेगळे प्रकारचे सिम्बॉल्स आलेले आहेत. अल्फाचा आहे, पायचा आहे, मॅथ्समधले जे आपल्याकडे कीबोर्डवरती नसतात. मग असे सिम्बॉल्स तुम्ही याच्यामधून घेऊ शकता. जो सिम्बॉल हवाय त्या सिम्बॉलला क्लिक करा. इन्सर्टला क्लिक केलं की जिथं आपलं कर्सर होतं तिथं तो
सिम्बॉल ऍड होतो. मग आता जे काही ऍड केलं त्याची फॉन्ट साईज खूप छोटी येते. मग हे वाढवायचं कसं, तर सिलेक्ट करा टेक्स्ट आणि आपण होमच्या टॅबमध्ये येऊन त्याला वाढवू शकतो. अशाच पद्धतीने वेगवेगळे जर सिम्बॉल लागणार असेल तर पुन्हा इन्सर्टमध्ये या, सिम्बॉलमध्ये या, मोअर सिम्बॉलमध्ये या. वेगवेगळ्या फॉन्टमध्ये तुम्हाला वेगवेगळे सिम्बॉल्स बसेल. जसं आता मी सिम्बॉल नावाच्या फॉन्टमध्ये, मी आता एक शेवटच्या फॉन्ट ग्रुपमध्ये जाते. या फॉन्टमध्ये असे ट्रॉफीचे, ह्याचे असे बरेच वेगळे कॉम्प्युटरचे असे बरेच वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत. मला आता इथे स्पीकरचा एक सिम्बॉल घ्यायचा. मी याला क्लिक करते, इन्सर्टला क्लिक करते आणि क्लोज. हे पहा. आणि याला जर कलर अप्लाय करायचा तर सेम फॉन्ट होममध्ये जायचं, वेगवेगळे प्रकारचे फॉन्ट वगैरे अप्लाय करायचे असेल, फॉन्टची साईज वाढवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्याला वाढवू शकता. येते लक्षात इन्सर्ट मधला सिम्बॉल ग्रुप. आता वेगवेगळे प्रकारचे जर आपल्याला जर इक्वेशन लागणार असतील मॅथ्स मधले वगैरे, तर इक्वेशन टॅबमध्ये तुम्ही येऊ शकता. हे पहा, ए इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर, हे अशा पद्धतीने इथे रेडीमेडच आहेत. ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर असे. मग याच्यामध्ये तुम्हाला काही बदल जर करायचे असेल, एच्या जागी इथे बी करायचं, तुम्ही आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. इथे ए लिहायचंय मला, आपण एडिटिंग करू शकतो. आणि स्वतःचं जर इथे परत काही ऍड करायचे असेल तर इक्वेशनचा आता वेगळा ग्रुप आलाय. जसं आपण टेबल ऍड केले की टेबलचे टूल्स असतात, तसं आता इक्वेशनचं पण टूल इथे आलाय. या जागी तुम्हाला एक वेगळं काही साईन इथे अपलोड करायचं असेल, वाय साईन वगैरे, तर इथे तुम्ही हे करू शकता. अशाच पद्धतीने इन्सर्टमध्ये वेगवेगळे प्रकारचे वर्ड आर्ट सुद्धा घेता येतात. अशा प्रकारे डिझायनिंग जर करायचं असेल तर आपण हा वर्ड आर्ट घेऊ शकतो. हे पहा, इथे टेक्स्ट एक बॉक्स येतो. आता या बॉक्समध्ये तुमचं टेक्स्ट टाईप करा, जे काही लिहायचं असेल ते. हे पहा, हा कलर फॉर्मॅट याला आपण कुठेही हलवू शकतो. जर मी असं साधं जर लिहिलं असतं, सोलापूर, सिलेक्ट केलं, होम टॅबमध्ये सुद्धा एक ऑप्शन आहे सेम टू सेम तसाच. मी आता तसाच सेम टू सेम अप्लाय केलाय. पण आता मला हा जो शब्द खालचा आहे तो मला दुसरीकडे कुठं घेऊन जाता येत नाही. पण मी हेच शब्द वर्ड आर्ट टूल्सच्या साहाय्याने घेतलं इन्सर्ट मधून वर्ड आर्ट मध्ये. तर हा मला पाहिजे तिथं घेऊन जाता येतोय. आणि पाहिजे तसा आपल्याला हा कर्व पण करता येतो. टेक्स्टच्या माध्यमातून घेऊ शकतो किंवा शेपच्या माध्यमातून सुद्धा घेऊ शकतो किंवा वर्ड आर्टच्या माध्यमातून पण घेऊ शकतो. याला जर मला शॅडो फॉर्मॅट वगैरे जर घ्यायचं असेल, रिफ्लेक्शन वगैरे पण द्यायचं असेल तर तसं पण घेता येतं. आता ड्रॉइंगचे टूल्स अवेलेबल झालेत. मला आता याला टेक्स्ट इफेक्ट द्यायचा आहे, रोटेट करायचं आहे अशा पद्धतीने, तर असंही रोटेट करता येतं. त्याला वेगवेगळे असे इफेक्ट द्यायचे आहेत, रिफ्लेक्शनचा इफेक्ट द्यायचा आहे तर रिफ्लेक्शनचा पण इफेक्ट देता येईल. ग्लोचा इफेक्ट द्यायचा आहे, शॅडोचा इफेक्ट द्यायचा आहे, तसंही आपल्याला देता येईल. ह्या अशा वर्ड आर्टच्या माध्यमातून आपण वेगवेगळे टेक्स्ट ऍड करू शकतो. इथे आपला पूर्ण इन्सर्ट मेनू कव्हर झालेला आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये अर्धे ऑप्शन आपण कव्हर केलेत, या व्हिडिओमध्ये आपण अर्धे ऑप्शन कव्हर केलेत.